आत्ताच हा पुतळा पाहिला, झेंडा पाहिला. या एअरपोर्टला नाव दिलंय वीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट. तो पुतळा बघून तर आम्ही धन्य झालो आणि फायनली मला जिथे यायचं होतं तिथे आम्ही आलो, ते म्हणजे अंदमानमध्ये. साधनाची इच्छा मी अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने पूर्ण केली. हे खरंच खूप भारी वाटलं आणि या स्टॅच्यूच्या खाली उभं राहून खूप आम्हाला प्राऊड फील होत होतं की सावरकरांचा इतका सुंदर पुतळा अंदमानमध्ये आपल्याला बाहेर पडल्या दिसतोय, तेही भारताच्या झेंड्यासमोर. ही खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. खरंच धन्य झालो. अशा प्रकारे आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. पुढचा प्रवास जो असणार आहे तो खरंच खूप कमाल असणार आहे, खूप भारी असणार आहे. तुम्हाला सुद्धा हे व्हिज्युअल्स बघायला आवडणार आहेत. हा प्रवास सुखद झाला तो म्हणजे शीतल ट्रॅव्हलमुळे, आमचा मित्र कौस्तुभ याच्यामुळे. फायनली साधनाची इच्छा पूर्ण करत मी अंदमानात पहिलं पाऊल माझं टाकलेलं आहे आणि पहिला व्लॉग मी तुमच्या समोर आणलेला आहे. तेव्हा नक्की बघा हाही व्लॉग आणि याच्या पुढची पूर्ण सिरीज, आमचा अंदमानचा पूर्ण प्रवास. पुढचा पार्ट असणार आहे अॅनिव्हर्सरीचा. आमची अॅनिव्हर्सरीची डेट फ्लॉप झाली की सुपरहिट झाली हे तुम्हाला कळणार आहे. व्हिज्युअल दिसते तसेच एक्सप्रेशन येणार आहे तुमचे सुद्धा. तर ही गंमत तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये मिळणार आहे बघायला. तोपर्यंत असंच प्रेम करत राहा आमच्यावर, कारण आय लव्ह यू. आम्ही फक्त आणि फक्त तुमचेच आहोत.